हिवाळ्यात सकाळी उठणे कठीण का होते हे खोल समजून घ्या. हिवाळा म्हणजे थंडी आणि थंडी म्हणजे शरीराचा बचत मोड. या काळात शरीर उष्णता सांभाळण्यासाठी ऊर्जा कमी वापरतं, त्यामुळे झोप खोल जाते. अथरुणाची ऊब शरीराला जास्त सुख देते आणि बाहेरची थंडी शरीराला बाहेर जाण्यापासून थांबवते. मेंदूला देखील सकाळची सुरुवात करण्यासाठी आवश्यक असणारे संकेत उशिरा मिळतात. तुम्हाला वाटतं तुम्ही आळशी आहात, पण प्रत्यक्षात ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. समस्या तुम्ही नाही, वातावरण, तापमान आणि शरीराची रचना आहे. हे समजलात की उठण्याची मानसिक तयारी अर्धी होते. नंबर 2, झोपण्याची वेळ हिवाळ्यासाठी बदलून ठेवा. हिवाळ्यात उशिरा झोपणं म्हणजे सकाळी उठणं जवळजवळ अशक्य. शरीराला लगेच बदल पचत नाहीत, म्हणून झोप वेळ एकदम बदलू नका. दररोज 15 मिनिटांनी आधी झोपा. एक आठवड्यातून तुमची झोप वेळ पूर्णपणे बदलते. झोप खोल लागते, उठणं सोपं होतं. शरीराला सवय लागली की सकाळी अलार्म वाजण्याआधीच डोळे उघडतात. झोप वेळ ही सकाळचे मुख्य इंजिन आहे. ते बिघडलं तर सकाळ सुरू होतच नाही. नंबर 3, झोपण्यापूर्वी शरीरात ऊब निर्माण करा. हिवाळ्यात शरीर थंड असेल तर झोप नीट लागत नाही आणि सकाळी उठताना थंडीचा धक्का बसतो. कोमट पाण्याने पाय धुणे, हलकी मालिश करणे, उबदार कपडे घालणे, अंथरुणात योग्य चादरी ठेवणे हे सगळं शरीराला आराम देते. शरीर शांत झालं की झोप खोल लागते आणि सकाळ उत्साही होते. शरीर थंड असेल तर सकाळी उठताना सुस्ती, जडपणा आणि डोके दुखणे यांचा त्रास वाढतो. ऊब म्हणजे हिवाळ्यातील सकाळी उठण्याचा पाया. नंबर 4, सकाळी उठायचं जबरदस्त कारण तयार करा. सकाळी उठायचं कारण नसलेला माणूस कधीच उठू शकत नाही. उठण्यासाठी नाही तर उठणं शक्यच नाही. तुम्हाला का उठायचं आहे? अभ्यास, आरोग्य, स्वतःला बदलेल, पुढे जाईल. आयुष्य बदलायचं, स्वतःला सुधारायचं. सकाळचं शांत वातावरण वापरायचं. मनात एक तीव्र धारदार कारण असलं की अथरुणाचा मोह कमी होतो. मनात कारण पेटलं की शरीर तेवढंच कामाला लागतं. कारणाशिवाय सकाळ नेहमी हरते, कारणासह सकाळ नेहमी जिंकते. नंबर 5, अलार्म इतका दूर ठेवा की उठल्याशिवाय बंद करता येणार नाही. अलार्म जवळ असेल तर एका बोटाने बंद करता येतं आणि पुन्हा झोप येते, पण अलार्म दूर असेल तर उठल्याशिवाय पर्याय नाही. उठलात म्हणजे अर्धी झोप तुटते. उभं राहिलात म्हणजे जडपणा संपतो. चाललात म्हणजे सकाळ सुरू. हे साधं आहे पण अत्यंत शक्तिशाली. अंथरुणातून बाहेर पडण्याची जबरदस्ती केली की शरीर सवय लावून घेतं. थंडी असली तरी उठल्यानंतर परत झोपायची भावना कमी होते, कारण शरीर आधीच हालचाल सुरू केली असते. नंबर 6, खोलीत रात्रीच हलकी ऊब राखा. हिवाळ्यात सकाळी उठण्याचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे थंड खोली. अंथरूण गरम आणि खोली थंड ही जोडी उठायला आडकाठी करते. म्हणून रात्री खिडक्या बंद ठेवणे, खोलीत वारा येणार नाही याची काळजी घेणे, उबदार कपडे ठेवणे, अंथरुणाजवळ गरम स्वेटर ठेवणे हे सगळं उठताना शरीराला थंडीचा मोठा धक्का बसू देत नाही. तापमानातील कमी फरक सकाळी उठणं 70% झोप करतो. नंबर 7, उठताच शरीराला हलकी हालचाल द्या. हिवाळ्यात शरीर गोठल्यासारखं असतं. अशा वेळी हातपाय ताणून घेणे, 2 खोल श्वास घेणे, खांदे फिरवणे या छोट्या हालचाली शरीराला जाग करतात. रक्तभिसरण वाढतं, मन सतर्क होतं, शरीर हलकं की मन जाग होतं. हिवाळ्यात हालचाल म्हणजे झोपेची गाठ सोडवणं. उठताच शरीर हलवलं की परत अंथरुणाकडे जाण्याची इच्छा कमी होते. नंबर 8,
चेहऱ्यावर आणि डोक्यावर कोमट पाणी शिंपडा. ही दिसायला छोटी पण अतिशय प्रभावी गोष्ट आहे. हिवाळ्यात चेहऱ्यावर उबदार पाणी लागतं तेव्हा शरीराला त्वरित जाग होण्याचा संकेत मिळतो. ताजेपणा येतो. थंडीचं झिणझिणीत दडपण कमी होतं. उबदार पाणी म्हणजे सकाळच्या मेंदूचं चालू बटन. हे केल्यावर अंग हलकं वाटतं. डोळे पूर्ण उघडतात. सुस्ती निम्मी कमी होते. नंबर 9, सकाळी उठण्याची वेळ रोज सारखी ठेवा. शरीराला लय लागते. एकदा त्याला वेळ समजली की शरीर त्या वेळेला आपोआप जाग होतं. कधी 5 तर कधी 6, कधी 7 असं बदलत राहिलात तर शरीर गोंधळतं आणि प्रत्येक सकाळ नवीन संघर्ष बनवते. शनिवार रविवार सुद्धा तीच वेळ ठेवा. शरीराच्या घड्याळाला सातत्य सर्वात जास्त आवडतं. वेळ पक्की झाली की सकाळची समस्या आपोआप सुटते. नंबर 10, झोपण्याआधी मोबाईलचा वापर पूर्ण थांबवा. मोबाईलचा प्रकाश मेंदूला जाग ठेवतो. मेंदू सतर्क राहतो. झोप उशिरा लागते. झोप उशिरा लागली की सकाळी उठणं 100 पट अवघड होतं. झोपण्याच्या किमान 1 तास आधी मोबाईल बंद करा. त्यामुळे मेंदू शांत होतो. झोप खोल लागते आणि सकाळी उठणं नैसर्गिक होतं. मोबाईल बंद, सकाळ जिंकली. नंबर 11, तुमच्याकडे आज का उठायचं आहे याचा सकाळी उठताच मोठा आणि स्पष्ट विचार असला पाहिजे. हा आहे सर्वात शक्तिशाली नियम. सकाळी उठण्याच्या क्षणी मनाला एक ओळ ऐकू आली पाहिजे. आज उठलो नाही तर माझा उद्दिष्ट बाजूला राहील. ही एक ओळ मेंदूला विजेसारख्या धक्का देते. तुम्हाला उठायलाच लावते. हिवाळ्यात मनाचं कारण हा शरीराचा इंधन असतो. सकाळी उठण्याच्या या एका विचाराने हिवाळ्यातील थंडी, सुस्ती, आळस सगळं क्षणात मागे पडलं जातं. तर मित्रांनो, असेच आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र